मोहण्यातील एनआरसी कामगारांच्या कराराला पाठिंबा प्रभादेवीतील सभेत एकमुखी विश्वास व्यक्त. मोहण्यातील एनआरसी कंपनीच्या प्रलंबित कामगार देयकांबाबत रविवार दिनांक 31 मे रोजी प्रभादेवी दादर मुंबई येथे भव्य कामगार सभा पार पडली आहे. या सभेत अदानी समूहाकडून सुमारे 200 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्याच्या प्रस्तावाला बहुसंख्य कामगारांनी पाठिंबा दर्शविला असून कराराबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार कामगार नेतृत्वाला देण्यात आले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेला कामगार नेते भूषण सामंत, कॉम्रेड उदय चौधरी तसेच विविध युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. एनआरसी कॉलनीतील रहिवासी, कामगार आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला हजेरी लावली आहे. सभेमध्ये कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित कराराची रूपरेषा आणि त्यातून कामगारांना होणारे लाभ याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शशिकांत शिंदे, भूषण सामंत आणि उदय चौधरी यांनी कराराच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना काही विरोधी भूमिका घेणाऱ्या कामगारांनाही आवाहन केलंय. यापेक्षा अधिक चांगला प्रस्ताव असल्यास तो पुढील 8 ते 10 दिवसात सादर करावा, अन्यथा कामगारांच्या हिताचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. सभेतील बहुसंख्य कामगारांनी तिन्ही नेत्यांवर विश्वास व्यक्त करत करार प्रक्रियेला एकमुखी पाठिंबा दिलाय. कामगारांच्या एकजुटीने दर्शन घडविणाऱ्या या सभेमुळे एनआरसी प्रकरणातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या समाधानाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगार एकजुटीचा विजय असो, जय एनआरसी कामगार, अशा घोषणांनी सभेला समारोप करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून काही चर्चा झाल्या, याची माहिती आपल्या सर्वांना मिळावी म्हणून एनआरसी संयुक्त सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्या बैठकीला उपस्थित महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री भूषण सामंत, उपाध्यक्ष महाराष्ट्र आयटकचे श्री उदय चौधरी